आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची अशी अपडेट। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मोकोका कोर्टामध्ये आज महत्त्वाची अशी सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराड याच्यासह 7 आरोपींना सुनावणीसाठी ऑनलाईन हजर केलं जाईल। सरकारी वकील उज्ज्वल निकम सुद्धा कोर्टामध्ये उपस्थित राहणार आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण 7 आरोपी अटकेत असून यातील कृष्णा आंधळे हा जो आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे। आणि देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 3 सुनावण्या झाल्याचं आपण बघितलं, मात्र बीड न्यायालयात ही पहिलीच सुनावणी असेल। तपास अधिकाऱ्यांच्या विनंती अर्जावरून देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीडच्या न्यायालयामध्ये चालवला जातोय। आजच्या सुनावणी दरम्यान देशमुख कुटुंब उज्ज्वल निकम यांची सुद्धा भेट घेणार अशी माहिती मिळते। साधारण 11 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल। बीडच्या विशेष मोकोका कोर्टात ही महत्त्वाची अशी सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराड याच्यासह जे 7 आरोपी या प्रकरणातले आहेत त्यांना सुनावणीसाठी ऑनलाईन पद्धतीने हजर केलं जाईल। सोबतच सरकारी वकील उज्ज्वल निकम सुद्धा कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। बीड कोर्टात आज नेमकं काय होऊ शकतं बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सरकारी वकील उज्ज्वल निकम आज कोर्टामध्ये हजर राहणार असल्याचं समजतंय। आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेल्या कागदपत्र आणि साहित्य पुरवली जाणार आहेत। आरोपींचे जबाब आरोपींच्या वकिलांना देण्यात येतील। इलेक्ट्रॉनिक साहित्य, ऑडिओ रेकॉर्ड, व्हिडिओ, फोटो वकिलांना देणार। सीडीआर कॉपी आरोपींच्या वकिलांना देणार। कबुली जबाबही आरोपींच्या वकिलांना दिले जाणार। तर कार्यालयातील मीटिंगचा व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्ड्स आरोपींच्या वकिलांना दिले जाणार आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, खरं तर ही महत्त्वाची अशी सुनावणी म्हणावी लागेल। नेमकी कधी या सुनावणीला सुरुवात होऊ शकते आणि आजच्या सुनावणीत नेमकं काय घडू शकतं? आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचं दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर 2 सुनावण्या ज्या आहेत त्या केच्या विशेष मोकोका न्यायालयामध्ये झाल्या होत्या, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव आता इथून पुढच्या सुनावण्या या बीडच्या विशेष मोकोका न्यायालयात घ्यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती। ती न्यायालयाने मान्य केली असून आता आजपासून ज्या इथून पुढच्या ज्या सुनावण्या होणार आहेत त्या बीडमध्येच होणार आहेत। आज महत्त्वाची सुनावणी आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात जे विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात आलेले आहेत उज्ज्वल निकम, ते देखील रात्रीच बीडमध्ये दाखल झाले असून ते आज सरकार पक्षाची बाजू मांडणार आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयात हजर केले जाणार नाही, तर व्हीसीद्वारे त्यांची उपस्थिती न्यायालयात राहणार आहे। या सुनावणी दरम्यान आता गेल्या सुनावणीला काही कागदपत्र जे आरोपींच्या वकिलाला मिळाले नव्हते त्याबाबतची यादी न्यायालयाकडे सादर करण्यात आली होती। सरकारी वकील जे आहेत दुसरे ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे त्यांनी ते सगळं जे आहे साहित्य असेल किंवा त्याबाबतचे डॉक्युमेंट्स असतील हे आम्ही आरोपीच्या वकिलाला पुरवू असं म्हटलं होतं, ते देखील आज दिलं जाईल। तसेच जे जबाब आहेत आरोपींचे जे बंद लिफाफ्यामध्ये आहेत आणि न्यायालयासमोर सादर करण्यात आले ते देखील आज खुले केले जाऊ शकतात। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आज महत्त्वाची सुनावणी आहे। महत्त्वाच्या घडामोडी या सुनावणी दरम्यान घडू शकतात। आता त्या दिशेने सगळी तयारी सुरू आहे। विशेष म्हणजे देशमुख कुटुंब देखील उज्ज्वल निकम यांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल होत असून आता थोड्याच वेळात ते उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा करणार आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील ही आजची सुनावणी महत्त्वाची असणार आहे। नक्कीच उदय, खरं तर ही महत्त्वाची सुनावणी असेल याकडे आपलं लक्ष असणारच आहे। उदय, असंच आपल्या सोबत जोडलेला याच प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। तर संतोष देशमुख हत्येचे तपास अधिकारी डीवायएसपी अनिल गुजर उज्ज्वल निकम यांच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समजतंय। बीडच्या विशेष मोकोका न्यायालयात सुनावणीपूर्वी ही भेट होती आहे। सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर बीडच्या शासकीय विश्रामगृहात दाखल झालेले आहेत। महत्त्वाची अपडेट, अगदी सुनावणीला काही वेळ शिल्लक आहे त्याआधी ही महत्त्वाची भेट होते आहे। संतोष देशमुख हत्येचे तपास अधिकारी डीवायएसपी अनिल गुजर हे उज्ज्वल निकम यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। त्या दोघांमध्ये खरं तर चर्चा केली जाते। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडे जाऊयात। उदय, आपण बघू शकतो अगदी थोड्याच वेळात खरं तर ही सुनावणीला सुरुवात होईल, त्याआधी ही महत्त्वाची भेट खरं तर बघितली जाते। काय नेमकं घडतंय या भेटी दरम्यान?
तेच आपण जर बघितलं तर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यापासून उज्ज्वल निकम हे प्रथमच बीडमध्ये दाखल झाले आहेत आणि प्रथमच ते आता न्यायालयात बाजू मांडणार आहेत. तत्पूर्वी या प्रकरणाचे जे तपास अधिकारी आहेत डीवायएसपी अनिल गुजर हे देखील इथे शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. तर उज्ज्वल निकम हे रात्रीपासून याच ठिकाणी आहेत आणि आता या केसच्या संदर्भात जी काही माहिती आहे ती त्यांना देण्यासाठी अनिल गुजर या ठिकाणी आले. दोघांमध्ये गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे आणि या केसच्या संदर्भात ही सगळी माहिती उज्ज्वल निकम अनिल गुजर यांच्याकडून घेत असून आता थोड्याच वेळात उज्ज्वल निकम हे न्यायालयाकडे रवाना होतील. बरोबर, नक्कीच उदय, या दोन्ही घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर संतोष देशमुख हत्येतील आरोपींना मदत जे करतात त्यांना 6 आरोपी करा अशी मागणी आता अंजली दमानिया यांनी केली आहे. यात 2 पोलीस अधिकारी आणि इतर 8 जण असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आणि या 10 जणांपैकी अनेकांचा व्हॉट्सअपवरून थेट धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क होत होता असंही अंजली दमानिया म्हणतात. या 10 जणांचे मोबाईल जप्त करून तपास करावा अशी मागणी सुद्धा उज्ज्वल निकम यांच्याकडे त्यांनी केलेली आहे. संतोष देशमुख प्रकरणामध्ये आज बीड न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीला उज्ज्वल निकम देखील उपस्थित राहणार आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी समाजसेविका अंजली दमानिया आहेत. दमानिया, कसं बघता या सर्व प्रकरणाकडे? नाही, आजपासून खरं सिरियस हिअरिंग ज्याला आपण म्हणतो ते आजपासून सुरू होईल आणि खूप अपेक्षा आहेत महाराष्ट्राच्या उज्ज्वल निकमांकडनं आणि त्यांनी खरंच त्याला जागावं अशी त्यांना विनंती आहे. आणि आम्हाला म्हणजे आज अनेक गोष्टी त्यांच्यापुढे मांडायच्या आहेत की एकतर जे अनेक लोक आहेत, जवळजवळ 10 लोक आहेत ज्यांना सह आरोपी केलं गेलं नाही आत्तापर्यंत, त्यांना सह आरोपी करून घ्या अशी देखील मागणी आज धनंजय देशमुख त्यांच्याकडे करणार आहेत. आणि ज्यात 2 पोलीस अधिकारी आहेत आणि बाकीचे लोक ज्यांनी या सगळ्या आरोपींना मदत केली होती आधी जेव्हा ते फरार होते तेव्हा, मग त्याच्यात बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, अशी अनेक नावं आहेत, राजेश पाटील असोत, प्रशांत महाजन असोत, हे जे अधिकारी आहेत या सगळ्यांची नावं खरं तर आली पाहिजेत. त्यांचे मोबाईल जप्त झाले पाहिजेत, त्यांना कोणाकडनं इन्स्ट्रक्शन्स येत होत्या हे सगळे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत आणि लवकरात लवकर हे केलं जाईल अशीच आता अपेक्षा आहे. संतोष देशमुखांचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का? कारण राजकीय प्रतिक्रिया हे वेगळ्या पद्धतीच्या येताना पाहायला मिळेल. नाही, राजकीय प्रतिक्रिया सोडा, आम्हाला ग्राउंड रियालिटी जी आहे ना ती अतिशय गंभीर आहे. जसं मी म्हटलं की हे जे 10 सह आरोपी व्हायला हवे होते आणि का त्यांना अटक होत नाही किंवा त्यांच्यावर कारवाई होत नाहीये, कारण त्यांचे आणि धनंजय मुंडे यांचे थेट डायरेक्ट व्हॉट्सॲप कॉन्व्हर्सेशन्स आहेत आणि हे व्हॉट्सॲप कॉन्व्हर्सेशन्स बाहेर येऊ नये म्हणून यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाहीये, त्यांना सह आरोपी केलं जात नाहीये, अटक होत नाहीये. कारण अटक झाले त्यांचे मोबाईल जप्त होतील, मोबाईल जप्त झाले तर धनंजय मुंडेपर्यंत थेट हात जातील म्हणून यांच्यावर कारवाई होताना आता दिसत नाहीये. नक्की ही कारवाई केली जाईल का, असंच हे प्रकरण दडपलं जाऊ शकतं? नाही, म्हणूनच आम्ही आता उज्ज्वल निकमांच्या मागे लागलोय की बाबा यांना सगळ्यांना सह आरोपी करून घ्या आणि ते कायदा व्यवस्थित हे करून घेतील अशी आमची अपेक्षा आहे. आता बघू पुढे काय होतं. कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरोडे, पुढारी, मुंबई.